बाईने जॉब करावा नाही करावा, पण जर करत नाही तर ऍटलिस्ट आपण पैसे कसे वाचवू शकतो हे तरी आपण बघितलं पाहिजे. कुठलीही अडचण येऊ दे, काही येऊ दे, एक वेळ पुरुष थोडासा डिप्रेशन मध्ये जास्त लवकर जाऊन हार मानू शकतो, पण स्त्री अशी कधीच करत नाही. आणि ती स्ट्रेंथ फक्त तुम्हाला लक्षात आली पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. घरच्या किचन मधून बिझनेस सुरू करण्यासाठी तू काय टिप्स देशील आपल्या सगळ्या गृहिणींना? कोणतीही गोष्ट जी आपण शिकतो किंवा आपले कष्ट त्याच्यात असतात ना, प्रामाणिक कष्ट, ते कधीच वाया जात नाही. आयुष्यात त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग येतो. त्यामुळं जेव्हा तुम्ही बिझनेस करताय त्यावेळी आधी सुरुवातीला छोट्यापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू हळूहळू वाढवत राहा. म्हणजे एक सहज म्हणून चालू केलेल्या गोष्ट होती, पण आता जो कोणी भेटतो तो एकच सांगतो, तुमचं प्रमाण आहे जे आम्हाला कुठेही मिळत. खरंच आहे. माझ्या मते कोणताही क्रिएटर ना किती सबस्क्रायबर्स आहेत, तुला किती व्ह्यूज मिळतात याच्यावर मोठा नाहीये, तर तू कॉन्टेंट किती चांगल्या क्वालिटीचं देतेस याच्यावर आहे. आजकाल सोशल मीडियावर ट्रोल होणं हे सुद्धा खूप म्हणजे कॉमन गोष्ट झाली आहे खरं. तर तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? काही लोक असे असतात की ते मुद्दाम होऊन खोचकपणे तुम्हाला कमेंट करतात. अशा लोकांना मी सोडून देते, त्यांना रिप्लाय करण्याचं सुद्धा मी तसंही घेत नाही, कारण या लोकांना विनाकारण महत्व द्यायचं नाही. कधी कधी असं झालंय का की तुला खूप भूक लागली पण तुला काही करायचं नाहीये, मग तू कुठला पदार्थ तेव्हा ऑर्डर करतेस? पण अशा वेळी मग मी चहा करते. तर सरिताज किचन हे तुझ्यासाठी नक्की काय आहे, एका शब्दात सांग. नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करते. आज खरं तर मी खूप एक्सायटेड आहे, कारण महिला दिनाच्या निमित्ताने आज आपल्या चॅनलवर अशी एक व्यक्ती आली आहे जिची रेसिपी पाहिल्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातल्या गृहिणींचा स्वयंपाक होत नाही. तिच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. मी तिचं स्वागत करते सरिता किचनच्या सरिता पद्मन. नमस्कार मॅम, वेलकम. नमस्कार. नमस्कार प्रियांका. आणि तुम्ही सगळेजण कसे आहात? आणि थँक्यू प्रियांका, मला इथे इन्व्हाइट केलं त्यासाठी, खास करून महिला दिनानिमित्त आपण चर्चा करणार आहोत, छान गप्पा मारणार आहोत. खरं तर सगळ्यांना सरिताज किचन हे खूप माहिती आहे, पण त्याच्या मागची खरी सरिता कशी आहे हे आज आपल्या पॉडकास्ट मधून सगळ्यांना कळणार आहे. ते ऍक्च्युली खरी सरिता पण बऱ्याच जणांना माहिती होतीये, कारण आम्ही बऱ्याचदा लाईव्ह कुकिंग शोज करतो आणि त्यामधून मग बरेच प्रश्न विचारले जातात. पण येस, काही असे वेगळे प्रश्न असतात की जे खरं तर आपण नाही जनरली डिस्कस करत. तर मे बी आज सगळ्यांना सगळंच समजणार. नक्कीच. तर माझा असा पहिला प्रश्न आहे की रविवारच्या दिवशी किंवा काही सुट्टीच्या दिवशी आपल्या घरातले असे काहीतरी फरमाईश करतात की आज काहीतरी रविवारचा बेत आहे, मस्त काहीतरी चमचमीत खायला हवंय. तर द सरिताज किचनच्या घरचं चित्र कसं असतं? तसं बघायला गेलं ना, तर आधी मला स्वतःला असं वाटायचं, जेव्हा मी जॉब वगैरे काही करत नव्हते, वाटायचं जॉब जरी करायला मी लागले ना तरी माझ्याकडे कधीच स्वयंपाकाला बाई असणार नाही, कारण मला करून खाऊ घालायला खूप आवडायचं. म्हणजे वेगवेगळे पदार्थ ट्रायल करा, मग ते त्याच्यात काही चुकलं की परत त्याच्यामध्ये का चुकलं हे सगळं बघा. मला स्वतःलाच असे एक्सपेरिमेंट्स करायला खूप आधीपासून आवडतं. त्यामुळेच कदाचित आज मला हे सांगताना जो आत्मविश्वास आहे किंवा कोणतीही भीती वाटत नाही, आणि तो म्हणतो ना कुकिंग करतानाचा आत्मविश्वास येतो. तर तसंच जेव्हा सुट्टी असते त्या दिवशी मी समजा आता आमच्याकडे शूट्स आपण करतो, आता माझी टीम वगैरे आहे, तर पूर्ण महिन्याभराचं शूट आमचं अगदी एक 5-7 दिवसामध्ये होऊन जातं. त्यानंतर मग बाकीचं सगळं बॅकएंडचं काम चालतं. 2 ते 3 दिवस होऊन गेले की माझे हात असे शिवशिवायला लागतात. पहिल्यांदा वाटतं की झालं, संपलं शूट, आता खूप दिवस शूट नाही करायचं, काही नाही, पण हात शिवशिवायला लागतात. आणि आपसूक कोणी मला काही म्हणायचं नाही, रविवारी मी आपसूक किचन मध्ये उभी राहते. कुठे जायचं काही प्लॅन नाहीये, काहीच प्लॅन नाही, मुलं घरीच आहेत, मी सुद्धा घरी आहे, किंवा मला एकटीला बराच वेळ आहे, मी स्वतःच म्हणते आज हे करू का. माझा नवरा म्हणतो आता बस शांत, पण मला आवडतं, राहवत नाही तुम्हाला. आता कसं झालंय ना, पूर्वी तर म्हणजे ओके ठीक होतं कधीतरी, म्हणजे मी एकटी होते त्यामुळे काही लिमिटेड शूट्सच मी करायचे, पण आता टीम आहे तर आमचं कामही वाढलंय, त्यामुळे कुकिंग पण तितकंच वाढलंय. त्यामुळं कधी कधी असं होतं, पण 2 दिवस झाले की मला आपसूक वाटायला लागतं की काहीतरी करूया पाहिजे, किंवा अगदी मुलांनी जरी नाही फरमाईश केली तरी पण
काय म्हणतो त्याला, मला काहीतरी ट्राय करायचे असतात. कारण खूप साऱ्या गोष्टी मला समजतात की ताई आम्हाला हे बघायचंय, कोणी हे रिक्वेस्ट कमेंट्स मधून सुद्धा बऱ्याच येस. माझा जो काही आता मी कॉन्टेंट टाकते, मला बरेच जण विचारतात इतका कॉन्टेंट आणतेस कुठून, एवढ्या रेसिपी. पण माझा त्यातला 80% कॉन्टेंट हा माझ्या लोकांकडून, म्हणजे माझ्या स्वतःच्या सबस्क्रायबर्स, व्ह्यूअर्स जे कोणी बघतात त्यांच्याकडूनच आलेला असतो. मग त्या ट्रायल करत राहा, मग त्यामुळे मुलांना पण काहीतरी नवीन मिळतं. आणि सगळ्यात म्हणजे मला ना जेव्हा कॅमेरा नसतो त्यावेळी करायला आता एक वेगळीच मजा येते. कारण खूप असं आपण कसं म्हणतो, आपण हवेमध्ये उडताना एकदम मोकळं वाटतं, जसं लहान मुलीसारखं. त्या पद्धतीने मी खरं तर शूट करते आणि ती एक वेगळीच एन्जॉयमेंट असते. कारण जे मी कॅमेरा समोर करते ते माझ्याच लोकांसाठी असतं, पण त्यांचं काही चुकू नये म्हणून एक कुठेतरी जबाबदारीची जाणीव असते. पण जेव्हा मी घरच्यांसाठी करत असते ती एक वेगळीच मनापासून ते आलेलं असतं. त्यामुळं असं कधी होत नाही की मला कंटाळा आलाय, फरमाईश केली, ऑलवेज रेडी का? ऑलवेज रेडी. कधी मला वाटलं कुणी फरमाईश केली, मी म्हणते ना नाही, तुम्ही म्हणते नाही आपण नेक्स्ट संडे करू. कारण स्वतःहूनच मी करते, पण कधी फरमाईश आली तर मी सांगते की नाही बाबा आपण पुढच्या संडेला करूया. म्हणजे गोष्ट इतकी मनापासून तुम्हाला आवडते ना, एक पॅशन आहे तुमचं. आणि कॅमेरा नसताना शूट करणं ही एक मला जास्त आता आवडायला लागलं मुलांसाठी, कारण तो कधीतरीच करतो आपण त्यामुळं. तुमच्या चॅनलवर ज्या रेसिपीज तुम्ही दाखवतात त्यामध्ये कसं छान सगळं नीटनेटकं, चॉपिंग बोर्ड सगळं व्यवस्थित असं असतं. तर ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा कॅमेरा नसताना, जेव्हा घरात तुम्ही स्वयंपाक करता, तेव्हा तुमचं किचन कसं असतं? माझं किचन खरं बघायला गेलं ना, आत्ता जे दिसतंय जसं कॅमेऱ्यात असतं अगदी तसंच माझं किचन रेग्युलर बेसिसवर असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, काही जणांना असं इकडे तिकडे असले की चिडचिड होते, मी त्या कॅटेगरीमध्ये येते. आणि उलट आता माझं असं झालं, जेव्हा मी जॉब नाही करायचे किंवा माझे मिस्टर डिफेन्समध्ये होते, त्यामुळे आम्ही 8-9 वर्ष तिकडेच होतो. कुठलीही मदतनीस वगैरे माझ्याकडे नव्हती. कारण मला असं वाटायचं की बाईने जॉब करावा नाही करावा, पण जर करत नाही तर ऍटलिस्ट आपण पैसे कसे वाचवू शकतो हे तरी आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मग घरातल्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मी घेतली होती. आणि मग त्यावेळी बराच वेळ असायचा माझ्याकडे, तर मग घर सगळं व्यवस्थित ठेवणं, म्हणजे कुठेच काही असं, म्हणजे माझ्या सासूबाई पण मला ओरडायच्या, बास कर आता. म्हणजे जनरली सासूबाई म्हणतात की हा जरासं घर वगैरे साफ करायला घेतलं पाहिजे वगैरे, पण माझ्या सासूबाई, इव्हन माझी आई पण मला ओरडायची की हिला खूपच नीटनेटकं लागतं वगैरे. आजच्या भाषेत ओसीडी म्हणतात, मी तोच शब्द आठवत होते, ओसीडी. हा कॉन्सेप्ट त्यावेळी माहिती नव्हता. सो मग घरामध्ये कुठे काही साफसफाई करायची, समोर दिसलं की ते राहत नाही, हात शिवशिवतात, अगदी तसं व्हायचं. त्यामुळं आत्ता उलट तुम्ही म्हणाल तर मी थोड्याशा जबाबदाऱ्या इतरांना दिल्या, जसं की आपल्याकडे मदतनीस येते, त्यामुळं कुठेतरी कधीतरी त्यांना दिलं तर अगदी ते परफेक्शन नसतं, कारण ते आपल्याकडे कामासाठी येतात. आपल्या घरामध्ये त्या आपल्या परवानगीशिवाय कुठेही हात लावून काही करू शकत नाही. त्यामुळं मग कधी कधी मग ज्या दिवशी सुट्टी असते उलट मला आवरायला आवडतं. आणि जसं मी माझा स्पीड तसा चांगला आहे कुकिंग मधला, कारण आधी खूप सवय होती स्वयंपाकाची. त्यामुळं जसं चॉपिंग मी याच्यात करते ना, मी उलट ना ज्यावेळी मी असं एकटी असते, कॅमेरा नसतो, त्यावेळी मी जास्त एन्जॉय करते आणि जास्त अजून नीटनेटकं करते. कारण कॅमेरा असेल तर टीम आपल्याला रॅपअप करायचं असतं, त्यामुळे चला कुठेतरी गडबडतं, टाइम मॅनेज तुम्हाला करावा लागतो. त्यावेळेस ज्यावेळी मी घरामध्ये करते त्यावेळी ओके मी एकटीच करते, पण ज्यावेळी आमचं शूट असतं त्यावेळी बरंच काही काही बघावं लागतं. त्यामुळे मग तिथे मदतनीस येते, त्यांना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असतात, सवय झालेली आहे की हे असं चॉप करायचंय. आणि मला इतकं पर्टिक्युलर राहायला आवडतं त्या बाबतीत, कारण हे माझं काम झालंय आता. त्यामुळे जेव्हा मी त्यांच्याकडे सगळी लिस्ट देते की ही रेसिपी आहे आणि तुम्हाला हे सामान काढून ठेवायचंय, तर ते त्या व्यतिरिक्त सुद्धा मी कांदा कसा चिरायचा हे सुद्धा असा चिरा, मग त्याला असं करा, म्हणजे काय की त्यांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्यानंतर पदार्थ वाया जाणार नाही. कारण कधी कधी असं असतं ना की एखादा पदार्थ आपण असा पटकन नाही सांगू शकत की कसं केलं पाहिजे, आणि काहीतरी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कुकिंग मध्ये खूप मॅटर करतात. आणि काही काही रेसिपीजला उभा कांदा लागतो, बरोबर, बारीक बारीक. सो पातळ चिरताना पण त्याचं देठ काढा आणि मग त्याला तुम्ही स्लाइस करा. कारण त्यांना रोजचा स्वयंपाक माहिती असतो, पण आपल्याला जर इतरांना पण बारकावे सांगायचं तर तुम्ही सुद्धा ते आधी फॉलो केलं पाहिजे आणि मग ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता. कारण तुम्ही करताय तर सगळे फॉलो करणार, आणि या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळं तिकडे मदतनीस आहे, त्यांना मग कोणी आलं की त्या म्हणतात मॅम मला तुमच्यासारखं जमेल का? मला जमेल. मग त्यामुळं मग
हो, ते सवय होऊन जाते आणि जमतं सगळं. त्यामुळे जसं कॅमेऱ्यात दिसतं अगदी त्याहून चांगलं कॅमेरा नेक्स्ट टाइम तुमच्या घरीच आपण एकदा शूट कर. नक्की. आजकाल बरेच कुकिंग चॅनल्स आलेत, रोज नवीन एक 15-20 हजार तरी युट्यूब चॅनल्स नवीन क्रिएट होत असतात. तर प्रत्येक काही युट्यूब चॅनल्सवर नुसतं सांगतात की एवढं प्रमाण घ्या, 1 किलो किंवा अर्धा किलोचं प्रमाण घ्या आणि ही रेसिपी करा. जेव्हा गृहिणी या घरी तयारी करतात किंवा या सगळं ट्राय करतात तेव्हा नेमकं चुकतं. पण तुमच्या बाबतीत तुमच्या ज्या रेसिपीज दाखवतात त्या अगदी व्यवस्थित पद्धतशीर वाटीच्या प्रमाणानुसार असतात किंवा एवढे ग्रॅम घ्या तेवढे ग्रॅम घ्या. तर हे कसं आपल्या घरी सुद्धा हे अवेलेबल असतात सगळ्या गोष्टी, वाटीचं प्रमाण. सो ते कसं जमतं, म्हणजे हे असं गणिताचं सूत्र जसं असतं ना त्याप्रमाणे तुमची ती रेसिपी असते की हे सूत्र वापरलं की ही अशीच रेसिपी होणार. कदाचित मागची काय स्टोरी आहे? कदाचित मी मॅथ्सची स्टुडंट आहे म्हणून कदाचित पर्टिक्युलरली मी मांडू शकते. नक्कीच. कुठेतरी आपण म्हणतो ना की म्हणजे मी म्हटलं आधी की पहिल्यापासून मला बऱ्यापैकी असं सिस्टमॅटिक करायला आवडतं. माझी आई पण ओरडते, हिचं फार सिस्टमॅटिक असतं, बस करत असं थोडंसं तरी असं पण पाहिजे तसं पण पाहिजे. पण मला तसं नाही, असंच पाहिजे. आई पण मला ओरडायची. आणि आत्ताही जेव्हा मी युट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यावेळी तसं तर मी बरीच लेट आले. 2018 संपत आल्यानंतर 19च्या सुरुवातीला मी युट्यूबवर आले. तसं 2000 मला वाटतं 13-14 पासून युट्यूब हे म्हणजे भारतामध्ये तरी चालू झालंय. पण त्याआधी मी युट्यूबवर नव्हते. जेव्हा मी सुरू केलं त्यावेळी ऑलरेडी खूप जणी होत्या आणि त्यावेळी मात्र मला जेव्हा कळायला लागलं की हा पण एक करिअरचा भाग असू शकतो, त्यावेळी मला एक गोष्ट समजली होती की मी लेट आलेली आहे. तर मग मला काहीतरी वेगळं केल्याशिवाय मी ॲज अ करिअर म्हणून याला ट्रीट नाही करू शकत. एक 5 ते 7 महिन्यांनी माझ्या लक्षात आलं होतं की जर मला याच्यामधून करिअर म्हणूनच मला याला बघायचं आहे तर मला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. नाहीतर मग युट्यूब हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की एक स्पेसिफिक चॅनल आहेत जे सुरुवातीला ट्रेंडिंगवर असतात, परत मग कुठेतरी सॅच्युरेशन येत जातं आणि मग पाहिजे तसा रीच मिळत नाही. हे मला कुठेतरी 7-8 महिन्यांनी जाणवायला सुरुवात झाली होती, कारण आपण ऑब्झर्व करतो इतर चॅनल्सला सुद्धा आणि ते लक्षात आलं होतं. त्यामुळे एक होतं की मी जर उशिरा आली आहे तर मला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. मग मला एक गोष्ट समजत होती की बरेच जण सांगतात पदार्थ करताना तू हे कर, तुम्ही असं करा तसं करा तसं करा, पण काही नाही करा हे कोणी सांगत नाही. सो त्या गोष्टी मी ऍड करायला सुरुवात केली. त्यानंतर ते तसं लोकांनी कमेंट्स मधनं सुद्धा सांगितलं ऑब्झर्व करून की येस हे कोणी सांगत नाही, हे तुम्ही सांगता. त्यानंतर म्हणलं अजून काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे जेणेकरून स्वतःची एक ओळख निर्माण झाली पाहिजे आणि लोक तुम्हाला विसरायला नाहीत पाहिजे. तर मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण प्रमाणामध्ये व्यवस्थितपणा आणला तर काय हरकत आहे. कारण आपण सांगतो 1 वाटी घ्या, पण वाटी मोठी असते, लहान असते, छोटी असते. मेजरिंग कपनी सांगायचं म्हटलं तर मेजरिंग कप हा कॉन्सेप्ट फक्त शहरांमध्ये, गावाकडे हा नाहीये. आजकाल कुठे डीमार्ट मध्ये अशा वेगवेगळ्या मॉल्स मध्ये मिळायला लागलेत, त्यामुळं शहरांपुरतं आहे. पण गावाकडे जे बघतात त्यांना काय करायचं. आणि वजनी प्रमाण म्हणलं तर वजनी प्रमाण वजन कोणाच्या घरात असतं. मग अशा वेळी मग मला वाटलं एक म्हणजे काय झालं होतं, लॉकडाऊन संपत आला म्हणजे हळूहळू सगळं रिलीज व्हायला सुरुवात झाली होती. त्यावेळी एक कमेंट आली की मला बिझनेस करायचा आहे पण वाटीच्या प्रमाणात घेतलं तर मला काही कळतच नाही की कसं करायचं, मग किलो बनवून द्यायचं असेल तर किती वाट्या घेऊ. मी म्हणलं आता यांची वाटी लहान आहे मोठी काहीच कळत नाही, म्हणलं चला आपण ट्राय करूयात की वजनी आणि वाटी दोन्हीही प्रमाण द्यायचं. पण आता वाटी एवढी, त्याचं वजन मी काढायचं तर मग किती वाट्या घेतलं तर एवढं वजन निघतं. आणि असंही नाही की ऑड फिगर देऊन चालते 3.5, 1.5 असं नाही, काहीतरी एक राऊंड फिगर हवी आहे. मग मी अशा वाट्यांच्या शोधात एकदा रात्रभर बसले होते. काही पदार्थांची लिस्ट केली जे बिझनेस म्हणून करण्यासाठी काही पदार्थ आपण विकू शकतो, जसं की लाडू आहेत, बिर्याणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. सो मग असे पदार्थ मी त्याची लिस्ट केली आणि म्हटलं की चला आता ही माझी वाटी आहे, या 4 वाट्या घेतल्यानंतर कुठल्या वाटीने मोजल्यावर बरोबर राऊंड फिगर त्याचं 1 किलो किंवा अर्धा किलो होतंय बघूया. अशा पद्धतीने मग तो रिसर्च चालू झाला. त्याच्यावर रोज रात्री माझी मुलगी छोटी होती, ती झोपलं की माझं कॅल्क्युलेशन चालू व्हायचं. आणि मग कारण मला फक्त एका कॅटेगरीतल्या लोकांना व्हिडिओज द्यायचे नव्हते, बिझनेस करणाऱ्यांना द्यायचे होते, मला शहरामध्ये जे कप वापरतात त्यांना द्यायचे होते, किंवा ज्यांना सहज उपलब्ध असणारी वाटी हवी जी
पूर्वापार चालत आली आहे वाटीचं प्रमाण, त्यांनाही द्यायचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीने मग तिन्ही प्रमाणामध्ये ते कॅल्क्युलेशन निघालं आणि कुठेतरी शाळेत शिकलेलं गणित इथे कामी आलं. सो हे केलं आणि मग मला वाटलं नव्हतं त्याचा इम्पॅक्ट इतका मोठा होईल. ती आता सरिताज किचनची ओळख झालेली आहे. म्हणजे एक सहज म्हणून चालू केलेल्या गोष्ट होती, पण आता जो कोणी भेटतो ते एकच सांगतो, तुमचं प्रमाण आहे जे आम्हाला कुठेही मिळत नाही. खरंच आहे. सो मग छान वाटतं. इव्हन तू पण मला आलेला तेच नाही म्हणजे प्रमाण आणि चुकतच ती रेसिपीज कधी चुकत नाही, त्या प्रमाणासारखी केली ना. हो, कारण मी आधी काय म्हणाले की मला जर याच्यामध्ये करिअर म्हणून बघायचंय, लांबपर्यंत मला याच्यामध्ये पल्ला गाठायचा आहे, तर जे लोक करत नाहीत त्याच्यात मला करायचं होतं. आणि मग आधी जे नाही सांगत काय करू नये हे सांगायला मी चालू केलं. आणि त्याचबरोबर हे प्रमाण, मग ते कोणीही करा, अगदी लहान मुलं जरी छोटी वाटी घेऊन करत असतील तरी त्यांना जमेल असं प्रमाण आहे. कमाल आहे, मस्त. तर सरिताज किचन हा एक आता ब्रँड झालाय. तर ज्या केटरिंगचा बिझनेस करतात, छोटा छोटा व्यवसाय करतात, त्यांना सुद्धा एक स्वप्न असतं. तुमच्याकडे बघून तर ते स्वप्न खरं होतंच असं त्यांची एक खात्री पटते. तर अशा केटरर्सना किंवा स्वतः बिझनेस करू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल? घरच्या किचनमधून बिझनेस सुरू करण्यासाठी तू काय टिप्स देशील आपल्या सगळ्या गृहिणींना? खरं तर ना, बिझनेस करायचं म्हणजे बऱ्याच जणींना असं वाटतं की खूप भांडवल लागणार आहे, मला खूप पैसा लागेल, खास करून फूड बिझनेस. खरं बघायला गेलं ना की आपल्याकडे जेव्हा घरातून स्वयंपाक करायचा असतो तेव्हा एका महिलेकडे बघितलं जातं. पण जेव्हा हॉटेल किंवा रेस्टॉरंट ओपन करायचे किंवा केटरर हा बिझनेस करतोय, कोणी केटरर आहे, तर एक पुरुष समोर दिसतो. पण आता ती मर्यादा अजिबात राहिलेली नाहीये. मला वाटतंय महिला पुरुष सगळेच आता या इंडस्ट्रीमध्ये उतरलेले आहेत. मग अगदी म्हणजे रेस्टॉरंट एखादी महिलाही चालवू शकते. फक्त कसं आहे ना, सुरुवात करताना आपल्याला हळूहळू करायची. आणि अगदी तुमच्याकडे जागा नाहीये तरी सुद्धा आपण छान फूड बिझनेस चालू करू शकतो. कारण आपल्यालाही माहिती, आपल्या घरात समजा 20-25 पाहुणे आले तर आपण प्रत्येक जणालाच हे शक्य नाही की बाहेर केटररला सांग आणि ऑर्डर दे. आपण आरामात घरी करू शकतो. त्यामुळं जर तुम्हाला ऑर्डरच घ्यायची असेल तर तुम्ही आरामात ऑर्डर घरून पण घेऊ शकता. फक्त जर तुम्हाला ह्या गोष्टी सुरूच करायच्या आहेत तर तुम्हाला ते कितीपर्यंत झेपणार आहे, किंवा तुम्हाला जर झेपणारच आहे तर मग तुम्ही कशा पद्धतीने ते प्लॅन आउट कराल हे करणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, कुणीतरी सांगतं की मला एक ऑर्डर आहे अशी आणि ती कराल का? ओके, ठीक आहे, तेव्हा पुरतं ते बरं असतं. पण जेव्हा तुमचा व्याप वाढत जातो त्यावेळी मात्र गोंधळ उडण्याची शक्यता असते. मग कुठेतरी क्वालिटीवर इम्पॅक्ट पडतो किंवा काहीतरी गडबड होते. आणि मग जेव्हा तो निगेटिव्ह फीडबॅक आपल्याला मिळतो त्यावेळी मग ती बाई वाटतं की नको, कुठे असलं काय, आपल्याला काही जमणार नाही, नको ऑर्डर्स घ्यायला. सो हे करत असताना ऍटलिस्ट एक बेसिक प्लॅन फक्त तुम्ही वही पेननी लिहून ठेवला की मला हे करायचंय. जर 10 लोक किंवा जर तुम्ही करताच आहात तर प्रमाणाचा गोंधळ खूप जणांना येतो. आता मी सांगते, पण जर एखाद्याला खूपच जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर मी सरळ सांगते याला मल्टिप्लाय म्हणजे गुणिले करा आणि तो तुम्ही करू शकता. तर ते एक बेसिक प्रमाण जर तुम्ही काढून घेतलं आणि मग तुम्ही किंवा त्यानंतर तुम्हाला काय काय भांडी लागणार आहे, काय भांडवल लागणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या आणि ते पण अगदी लगेच पावलं उचलायला नको, हळूहळू सुरू करा. कारण कधी कधी आपण सगळं आधीच इन्व्हेस्ट करून ठेवतो आणि मग परत जर आपल्याला ऑर्डर्स नाही आल्या की मग आपल्याला त्रास व्हायला लागतो की पैसे वाया गेले, किंवा मग कुठेतरी गिल्ट राहतो की आपण इतकं घरातून पैसे घेतले आणि मग त्याचा काही उपयोग झाला नाही वगैरे. पण एक लक्षात घ्या, मला नेहमी एक सांगायचंय, कोणतीही गोष्ट जी आपण शिकतो किंवा आपले कष्ट त्याच्यात असतात ना, प्रामाणिक कष्ट, ते कधीच वाया जात नाही. आयुष्यात त्याचा कुठे ना कुठेतरी उपयोग येतोच. त्यामुळं जेव्हा तुम्ही बिझनेस करताय त्यावेळी आधी सुरुवातीला छोट्यापासून सुरुवात करा आणि मग हळूहळू हळूहळू वाढवत राहा. याने काय होतं, हळूहळू कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला मदत होते. कारण तुम्ही छोटंसंच काही केलं आणि तुम्हाला वाटलं की छान रिस्पॉन्स आलाय, कोणीतरी छान कमेंट केली आहे, फीडबॅक दिलाय छान की तुम्ही खूपच छान केलं होतं वगैरे, तर तो कॉन्फिडन्स वाढत गेला आणि असं हळूहळू असं काम वाढवलं. कधीही ना एकदम स्पाइक कुठल्याच गोष्टीला मिळू नये असं मला वाटतं. नेहमी ना स्लो अँड स्टेडी असेल ना तर डेफिनेटली तुम्हाला यश मिळणार. फक्त एक आहे की त्याचं थोडंसं प्लॅनिंग करा की मला काय गोष्टी लागणार आहे, बेसिक मध्ये कसं स्टार्ट करेन. जर सुरुवातीला तुम्ही छोटीशी ऑर्डर घेतली, त्यातून काही प्रॉफिट आलं ते वेगळं ठेवलं आणि मग तुम्ही मोठी ऑर्डर घेतली, असं करत करत तेच प्रॉफिट तुम्ही वापरताय तर तुम्हाला वेगळी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही आणि मग घरामधून तुम्हाला परत कुठे लॉस वगैरे झाला तर कोणी काही बोलायला येणार नाही. त्यामुळं
सुरुवातीला छोटं सुरुवात करा, त्याचं जे प्रॉफिट मिळतंय तेच कसं मला गोलगोल गोलगोल फिरून वापरता येईल हे बघा. सुरुवातीला प्रॉफिट जे मिळतं ना ते इन्व्हेस्ट करत जा. हळूहळू हळूहळू इन्व्हेस्ट करत जाल तर डेफिनेटली तुम्हाला थोड्या दिवसांनी तुम्हाला वाटेल अरे मी आधी कशी होते, आता मी कुठल्या लेवलला पोहोचलीये, हे तुम्हाला नक्की वाटेल. फक्त बिझनेस करताना बेसिक गोष्टी लक्षात ठेवू. मला हे करायचंय तर मी कसं प्लॅन करेन, त्याला मला मार्केटिंग करायचंय तर मी कुठे कुठे सांगू शकते, कसं करू शकते, या सगळ्या स्ट्रॅटेजीज हळूहळू ऍटलीस्ट बेसिक पासून सुरुवात करा, नंतर आपोआप समजत जातं. आणि सगळ्या नोट डाऊन करून ठेवा सुरुवातीला. ऍटलीस्ट एक बेसिक रॅन्डम एक प्लॅन डोक्यात असेल ना, अगदी म्हणजे तुम्ही पूर्णच डोळे झाकून सगळं करायला घेतलं तर नाही होणार. बेसिक प्लॅन लक्षात आहे. येस, मग हळूहळू प्लॅन वाढवायचा आणि तीच जे प्रॉफिट मिळतं तेच इन्व्हेस्ट करत 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 तुम्ही बिझनेस वाढवू शकता. फारच मोलाचा सल्ला आज मिळालाय आपल्या सरिता मॅम कडून. फारच छान. तुम्ही बेसिक स्टेप्स कशा घेतल्या पाहिजेत त्या छान. कारण मी असंच केलंय, म्हणजे जेव्हा युट्यूबवर मी आले त्यावेळी याच्यामध्ये तशी तर फार इन्व्हेस्टमेंट नाहीये. कुकिंग जर चॅनल तुम्हाला चालू करायचं आहे, सुरुवातीला जर तुमच्या घरात प्रॉपर लाईट वगैरे येतोय तर मला नाही वाटत तुम्हाला की फार इन्व्हेस्ट करायची गरज आहे. आजकाल मोबाईल सगळ्यांकडे असतात. इव्हन त्याचे कॅमेरा क्वालिटी पण ऑलमोस्ट बऱ्यापैकी आता पूर्वी इतकं राहिलेलं नाहीये. आता सगळ्या कॅमेऱ्याची मोबाईलची कॅमेरा क्वालिटी बऱ्यापैकी चांगली असते. फक्त तुम्हाला एक इन्व्हेस्ट करायचं आहे. तुम्हाला ते मोबाईल स्टँड येतं, ट्रायपॉड येतो किंवा गिम्बल येत असेल त्याच्यावर, आणि तुम्हाला चालू करायचंय. आणि मग तुम्हाला वाटते की मला अजून पुढे जायचंय, तर मग तुम्हाला जो काही इन्कम मिळतोय तोच कसा मला वापरता येईल हे बघा. म्हणजे मग कुठे जरी पुढे जाऊन तुम्ही फेल झाला, पडला, काही कारणामुळे तुम्हाला करायला जमलं नाही, स्टॉप केलं, तर कुठेही पैसे वाया गेल्याचा गिल्ट आहे, कारण तुम्ही तेच पैसे वापरलेत. करेक्ट. मस्त. मी जेव्हा माझ्या आईला आणि सासूबाईंना सांगितलं ना की सरिता मॅम येणार आहेत माझ्या पॉडकास्ट शो मध्ये, तर इतक्या खुश झाल्या ना की मला म्हणल्या अगं आम्ही सुद्धा अजूनही त्या तुझे व्हिडिओज बघतात, रेसिपीचे पारंपरिक पद्धतीचे जे रेसिपीज आहेत ना तुझ्या, त्या सगळे व्हिडिओ बघतात. म्हणजे त्यांना जवळजवळ 35 वर्षाचा तरी अनुभव असेल त्यांच्या कुकिंगचा, तरी सुद्धा तुझे जे चॅनल बघतात, एपिसोड बघतात आणि तशा रेसिपी करतात. तर ह्याच्या मागे काय रहस्य आहे मला जाणून घ्यायचंय, किंवा कसं हे तू मॅनेज करतेस की एवढा अनुभव असून सुद्धा या बायका तुझं रेसिपीज बघतात. काही आठवण आहे का तुला, असं काही अनुभव आलेत का? नाही, तसे तर बरेच अनुभव आहेत बरं का. म्हणजे आता आमचा कस्टमर केअर आहे, कारण माझे काही ब्रँड, म्हणजे माझा स्वतःचा ब्रँड आहे, लाकडी घाण्याची तेल आणि मसाले वगैरे आहेत. सो तिथं आमच्या कस्टमर केअरवर बरेच, म्हणजे मॅक्सिमम फोन खरं तर कस्टमर क्वेरीजचेच असतात सुद्धा, पण बरेच जण असे ज्येष्ठ नागरिक असतात की ज्यांना कमेंट अशी लिहायला जमत नाही, तर ते आवर्जून फोन करतात. मी तिथं जरी अवेलेबल नसले तरी पण ते सांगतात, सरिताला सांगा बरं का, मी 90 वर्षांची आहे तरी पण मी तिचं चॅनल बघते. मग सुरुवातीला असं वाटायचं की माझ्याकडून काही चुकायला नको, पण तरीही ना मला शक्यतो दडपण येत नाही. कारण जर ती व्यक्ती 90 वर्षाची आहे, ती फक्त मी सांगते कशी, माझ्याकडून काही म्हणजे त्यांचं आणि माझं सांगणं किंवा त्यांचं आणि माझं करणं कसं सेम आहे हे रिलेट करतात आणि मग येऊन कमेंट करतात किंवा फोन करतात. मी पण असंच करते बरं का गं तुझ्यासारखं. किंवा हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते हक्काने मला सांगतात की सरिता तू हे केलंस पण हे राहिलं बरं का तुझ्याकडून. सो मला उलट अशा लोकांच्या कमेंट जेव्हा येतात ना, मी माझ्या टीमला पण सांगून ठेवलंय, जर अशा काही कमेंट्स असतील तर मला आवर्जून सांगा, आवर्जून पाठवा. तसं तर माझाही प्रयत्न असतो की जेव्हा जेव्हा सगळा व्हिडिओ माझा पब्लिश होतो सगळ्या कमेंट्स मी वाचते, शक्य होतील त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. आणि मी सांगते की समजा टीम मध्ये कोणी रिप्लाय करत असेल, कधी आम्ही मिळून करतो या सगळ्या गोष्टी, तर कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील असं आवर्जून लिहिलेलं आहे किंवा खूप काही वेगळी कमेंट केलेली आहे, तर त्या कमेंट्सला मी स्वतः पर्सनली रिप्लाय करणार. कारण मला स्वतः असं वाटतं की आता इतक्या वर्षांचा अनुभव आहे, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लोक सोशल मीडियावर आहेत, त्यामुळं सुरुवातीला वाईट वाटायचं कोणी काय म्हटलं की, पण आता हे कळायला चालू झालेलं आहे की कोण चांगल्या मनाने किंवा तुमच्या चांगल्यासाठी कमेंट करते आणि कोण मुद्दामून खोचकपणे करते. आणि अशा वेळी ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या कमेंट्स येतात, मी आवर्जून वाचण्याचं कारण त्यांच्याकडून खरं तर मला शिकायला जास्त मिळतं, किंवा एखाद्या व्यक्तीचं कौतुक कसं करावं हे त्यांच्याकडून छान शिकायला मिळतं. आणि उलट मला जास्त आवडतं अशा व्यक्तींच्या कमेंट्स आल्यानंतर, कारण इतक्या अनुभव असणाऱ्या व्यक्ती मला अशा कमेंट करतात ना,
तो कॉन्फिडन्स कुठला कुठे पोहोचतो माहिती काय. कारण मस्त. माझ्या सासूबाई पण आता कसं आहे ना, खरं तर त्या माझ्यापेक्षा जास्त हो, अनुभवी आहेत. हो. मग सासूबाई असतील, माझी आई असेल किंवा बरोबर. अशा ज्येष्ठ व्यक्ती ज्या माझे व्हिडिओज हो. बघतात. सो मला त्या नेहमी माझ्या सासूबाई मी काय करायला लागले ना, त्या काय करत असतील ना, हे बघा तुझ्यासारखं जमतंय का. आधी उलट होतं, हो. मी त्यांना बघायचे, पण आता आता त्याच तुम्ही मला असं का म्हणता. तो नाही तू आता किती चांगलं शिकवतेस वगैरे, हो. बघ मला जमतंय का. आई ग. मी म्हणते असं काही नाही. इव्हन माझी आई पण म्हणते, मी तिला म्हणलं ना हे बघ झालंय का, तू काय मला विचारते, तू तर सगळीकडे एवढं सगळं शिकवते, मला कशाला विचारते. म्हणलं असं नाहीये, हा हो. अनुभव प्रत्येकाचा वेगळा वेगळा नक्कीच, असतो. नक्कीच. मी फक्त एका प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या समोर येते म्हणून हम्म. कदाचित तुम्हाला वाटतंय इतके लोक फॉलो करतायत मग ही फार भारी असेल वगैरे. असं काही नाहीये. प्रत्येकजण आपापल्या लेवलने अनुभव हा जास्त महत्वाचा नक्कीच, असतो नक्कीच. हो. आणि तोच मला खरं त्यांच्याकडून मिळतो. याचं उदाहरण द्यायचं झालं ना, तर मी ना अनुराधा मावशींचं उदाहरण देईन. बरं. अनुराधा तांबोळकर, त्यांच्या चॅनलचं नावाचे अनुराधा चॅनल. बरं. आणखी त्या खरं तर माझ्या ओळखीच्या नव्हत्या, पण अशाच एक ज्येष्ठ व्यक्ती होत्या. त्यांचं नाव अश्विनी गांधी. बरं. खरं तर आता आम्ही त्यांच्या कनेक्टमध्ये आहे आता. सो त्यांनी मला कमेंट केली होती की म्हणजे नेहमी त्या कमेंट करायच्या की काही चुकलं की सांगायच्या, सरिता तू पुढच्या वेळी असं कर, बरं. हे असं. इव्हन कणिक मळताना एकदा माझ्याकडून अंगठी राहिली होती, हा. तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं, सरिता तू सगळं छान केलं पण एक गोष्ट मात्र खटकली बरं का, हा. की तू ना कणिक तिंबताना अंगठी का घातलीस. कारण अंगठी आपण काही रोज धुत नाही, अडकतं मग ती त्याच्यात. आपण हा. बुडवतो, मग ते चांगलं वाटत हो. नाही. सो ते काढ बरं का नक्की. आणि मग मी बापरे. त्यांना आवर्जून कमेंट केली की हो मावशी मी लक्षात ठेवेन. आणि मग मी दुसऱ्या वेळी मला आवर्जून लक्षात आलं, मी अंगठी काढून ठेवली, तर त्यांची मला आवर्जून कमेंट आली, सरिता मला खूप आवडलं बरं का तू माझं ऐकलं, तू इतकी मोठी आहेस पण तू माझं ऐकलं, मला खूप आवडलं ते. आणि फक्त मला म्हणाल्या की मला ना एका मोठ्या व्यक्तीने तुझ्यासाठी खूप कौतुकाची थाप दिली आहे बरं का, मला ती तुझ्यापर्यंत पोहोचवायची, मला तुझा नंबर देशील का. त्यावेळी माझं काही ब्रँड वगैरे नव्हता, त्यामुळे मी कुठेच नंबर देऊ शकत नव्हते सोशल मीडियावर. पण एक मिड पॉइंट निघाला की मी एक प्रमोशन केलं होतं माझ्या मैत्रिणीचं. मी म्हटलं तुम्ही त्यांच्याकडून माझा नंबर घ्या, तुमच्याकडे तिचा नंबर असेल तर त्यांनी तो नंबर मिळवला, मला फोन केला आणि जवळपास त्या 1 तास माझ्याशी बोलत होत्या. आणि त्यांनी सांगितलं की एक खूप मोठी व्यक्ती आहे अनुराधा तांबोळकर म्हणून, त्यांनी तुला कौतुकाची थाप दिली आहे. त्या मला म्हणाल्या की कधी ती तुम्हाला भेटली तर माझा निरोप तिला आवर्जून सांगा म्हणून. सो मी अनुराधा मावशींना भेटले, त्यांचा युट्यूब चॅनल आहे. आणि त्या माझ्या दृष्टीमध्ये ना भारतातली उत्तम सुगरण कोण असेल तर अनुराधा मावशी. कारण त्यांच्या जवळपास बरीच पुस्तकं पण आहेत, अगदी खूप वर्षांचा स्वयंपाकांचा अनुभव आहे त्यांचा. आणि अगदी म्हणजे जे काही वेगळं कुझिन असतं आत्ताचं, म्हणजे आत्ताच्या नवीन काळातलं, जसं की मशरूम स्टफ करून करणं, वेगवेगळे सूप्स करणं, या गोष्टी सुद्धा त्या खूप उत्तम पद्धतीने करतात. सो त्यांची आणि माझी छान मैत्री झाली. अगदी लहानपणीपासून माझ्या वयापेक्षा मोठ्या असणाऱ्या व्यक्तींसोबत मी जास्त रमते. त्यामुळे मला ज्यावेळी अशा व्यक्ती कमेंट करतात किंवा मला कॉल करतात, मी खूप जास्त बोलू शकते अशा व्यक्तींसोबत. सो अनुराधा मावशी आणि मी कधीतरी महिन्यातून एकदा फोन होतो, पण एकदा फोन चालू झाला की आमचा मग अर्धा पाऊण तास तरी थांबत नाही. पण किती छान वाटत असेल ना, असं एक इन्स्पिरेशन मिळत असेल आणखी काम छान करायचं किंवा. आणि मला दडपण नाही, मला उलट आवडतं जेव्हा मला त्या व्यक्ती कमेंट्स करतात तेव्हा. म्हणजे असं वाटतं की येस, उलट मला शिकायला मिळतं, पुढे जाऊन त्याचा नक्कीच मला कुठेतरी वापर करतात. म्हणजे किती छोटीशी ही गोष्ट आहे खरं तसं पाहिलं तर, की अंगठी काढून ठेव, पण तशी पाहिली तर महत्वाची पण आहे. हो, मग माझ्या लक्षात आलं, इव्हन आता जेव्हा कधी मी अंगठी कोणी जर नाही ना काढली, मी कोणाचा तरी व्हिडिओ बघते, मी ते मला येतो असं कसं, मग नंतर मला आठवतं मी पण ही चूक करत होते, हे सांगण्यासाठी कोणीतरी पाहिजे असतं. आणि ते माझ्या चॅनलवर सुद्धा आहेत, माझ्या घरात सुद्धा आहेत. हा अनुभव बोलतो ऍक्च्युली. तर मुंबईला जो गुगल मीट जी झाली, गुगलनी सगळ्या क्रिएटर्सना इन्व्हाइट केलं होतं, तर तो अनुभव कसा होता? कारण सगळे दिग्गज क्रिएटर्स तुमच्यासारखे तिथे प्रेझेंट होते, तर त्याबद्दल काय सांगा. माझ्या बाबतीत ना दिग्गज म्हणण्यापेक्षा ना, म्हणजे मोठे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की चॅनल मोठा आहे, सबस्क्रायबर्स खूप आहेत तर तो मोठा, पण माझ्यासाठी जो चांगला कॉन्टेंट देतो तो मोठा. तिथं जेव्हा आम्ही गेलो ना, ज्यावेळी मला पहिल्यांदा इन्व्हिटेशन आलं, त्यावेळी असं वाटत होतं की हा म्हणजे काय म्हणतो, स्पॅम ईमेल तर नाहीये ना, कोणीतरी असंच. कारण त्यावेळी जस्ट लॉकडाऊन संपून म्हणजे सगळ्या अशा गोष्टी खूप व्हायच्या की चॅनल हॅक होणं वगैरे.
सो तो ईमेल 10 वेळा मी उघडून बघत होते की बरोबर आलाय ना, बरोबर ईमेल आयडी आहे ना, मी सारखं व्हेरीफाय करत होते. कारण मराठी चॅनलला ही संधी मिळणं हे खूप मोठी गोष्ट होती. आणि या गोष्टी आहेत ना सगळ्याच क्रिएटर्स पर्यंत पोहोचल्या जात नाहीत. आणि ते लिहिलेलंही असतं की हे कुठेही डिस्क्लोज करू नका. सो कोणालाच जाऊन विचारू शकत नव्हतं. आणि मुख्य म्हणजे कोणतेच क्रिएटर माझ्या कनेक्टमध्ये नव्हते. त्यामुळे जेव्हा ईमेल आला त्यावेळी मी व्हेरीफाय करत होते की बरोबर आहे का, बरोबर आहे. मग शेवटी मला जो कॉल आला त्यांचा, कारण जेव्हा या सगळ्या क्रिएटर्सला इन्व्हिटेशन असतं त्यावेळी बऱ्याच अरेंजमेंट्स कराव्या लागतात. त्यामुळे आम्हाला गुगलमधून डायरेक्ट फोन आला. आणि जेव्हा जाऊन मग ती खात्री पटली तेव्हा म्हणलं हा आपल्याला बोलावलंय खरंच. कारण कधी कधी आपण स्वतःलाच अंडर एस्टिमेट करत असतो. सो तसंच कुठेतरी झालं. असं वाटलं की हे खोटं फेक असू शकतं. पण जेव्हा कॉल आला सगळ्या अरेंजमेंट झाल्या आणि मग आम्ही तिथे पोहोचलो. आणि मग बऱ्याच क्रिएटर्सला बघितल्यावर छान वाटलं. आणि याचा खरा फायदा कुठे झाला माहितीये का, त्याच्यातून आम्हाला वेगवेगळे वर्कशॉप्स पण असतात. अजूनही बऱ्याच क्रिएटर्सला गुगल इन्व्हाइट करतं. मला पण बऱ्याचदा मी अजूनही जाते. ते प्रत्येक वेगवेगळे वर्कशॉप्स असतात. ते तुमचा कॉन्टेंट काय आहे, तुमचा जॉनर काय आहे त्याच्याप्रमाणे मग ते वेगवेगळ्या क्रिएटर्सला बोलावतात. सो तिथे तो वर्कशॉप झाला. तिथून तर माहिती मिळालीच, पण त्याही पेक्षा आनंद याचा झाला की बरेच मराठी क्रिएटर्स तिथे होते. आणि या क्रिएटर सोबत कनेक्ट वाढला. आधी कनेक्ट म्हणजे असा कोणताच नव्हता की त्यांच्याशी आपण बोलणार कसं. आधी चॅनल बघताना वाटायचं की अरे हे आहेत ना, आपण यांच्याशी आपण बोलू कसं. कारण कसं आहे ना, कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळी आपल्याला वाटतं ना की आपण पण आपले अनुभव शेअर करावेत. आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या इतरांसोबत शेअर केला तर कदाचित गप्पांमधून किंवा एकमेकांशी कनेक्टमध्ये राहिल्यामधून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण आपणच सगळं करत राहिलं तर आपल्याला कोणी आजूबाजूचं माहितीच नाही, आपल्यासारखे करणारे ओळखीचेच नाहीयेत, तर मग एकटं पडल्यासारखं वाटतं. सो कुठेतरी जाऊन तो खूप भारी वाटलं. ज्यावेळी आम्ही सगळे क्रिएटर्स भेटलो तिथे, तो मुंबईमध्ये असल्यामुळे मोस्टली मराठी क्रिएटर्स तिथे होते. कारण कसं आहे, गुगल जेव्हा या असे इव्हेंट्स अरेंज करतं त्यावेळी त्या स्टेटमधल्या क्रिएटर्सला जास्त बोलावतं, कारण ट्रॅव्हलच्या दृष्टीने बरं पडतं म्हणून. मराठी क्रिएटर्स बरेच भेटले. आणि माघारी येत होतो, माझ्या नवऱ्याला पण मी घेऊन गेले होते. तो म्हणला आज तो खूप रिलॅक्स वाटतेस. मी म्हणलं हो, मला वाटतंय असं वाटतंय की आपलं एक परिवार आपल्याला भेटला. कारण कुठलंही आपण म्हणतो ना समदुःखी, प्रत्येकाचे दुःख वेगळे. आधी वाटायचं की हे मलाच होतंय का, त्यांना हा प्रॉब्लेम येत असू शकतो का, पण नंतर समजलं हे सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग आपण एकमेकांशी बोलून एकमेकांच्या कनेक्टमध्ये राहून ते सॉल्व्ह करू शकतो. आणि आपली क्रिएटर कम्युनिटी वाढवू शकतो, खास करून मराठी क्रिएटर कम्युनिटी. त्यामुळे मला त्या गोष्टीसाठी गुगलला थँक्स म्हणावंसं वाटलं. त्यावेळी मी माझ्या मॅनेजरला आवर्जून फोन करून सांगितलं थँक्यू व्हेरी मच, तुम्ही मला बोलवलं. तो म्हणे की हा वर्कशॉप कसे वाटले. मी म्हणलं वर्कशॉप पेक्षा ना मला या गोष्टीचा जास्त आनंद भेटून जास्त आनंद. तुम्ही आता सांगितलं ना त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. आम्ही सुद्धा म्हणजे आमचा चॅनल छोटे आहेत, पॉडकास्टिंग आम्ही करतो, गेले 2-1 वर्ष करतो. पण आमचा सुद्धा एक ग्रुप आहे पॉडकास्ट असता मैत्रिणींचा, ज्या सगळ्या पॉडकास्टमध्ये आहेत. आम्ही दर महिन्याला भेटतो, एकमेकांचे चॅनल अनालिसिस करतो, काय चुकतंय तुझं, गेस्टची एक्सचेंज करतो की हे गेस्ट आले नाही, तू हा विषय का नाही घेत, तुझं काय चुकतंय, व्ह्यूज का नाही येत आहेत, सबस्क्राईबर. तसं सगळे मिळून आम्ही विचार करतो आणि नवीन काहीतरी आयडियाज जनरेट करायचा आम्ही प्रयत्न करतो. हे खूप छान आहे. कारण खरं सांगते, जेव्हा ना आपण आता तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन काम करता, तुमच्यासोबत खूप टीम मेंबर्स असतात जे तुमच्यासारखंच काम करतात आणि तुम्ही शेअर करता. तिथे शेअरिंग होतं म्हणून थोडंसं आपण माइंड रिलॅक्स असतं. कारण घरच्यांना ही गोष्ट कळतच नाही. येस, अल्गोरिदम कसा वर्क होतो किंवा व्ह्यूज का नाही हे काही माहिती नसतं. सो हे तुम्ही करताय ना ते खूपच कौतुकास्पद आहे. जे गुगलनी केल्यामुळे आम्हाला समजलं आणि आम्ही आता बऱ्यापैकी आहोत एकमेकांच्या कनेक्टमध्ये. पण हे तुम्ही करताय ते मला प्रचंड आवडलं. असं वाटतं मी पण चालू करेन. तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. येस, नक्की. पण तुम्ही सगळे पॉडकास्टर आहात, तुमचा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि तुम्ही एकमेकांना आयडियाज देतायत, थॉट एकमेकांसोबत शेअर करणं. याने सुद्धा खरं तर ना युट्यूब ही कम्युनिटी किंवा क्रिएटर कम्युनिटी ही अशी आहे ना की जी मला नाही वाटत की कुठलाही दुसरा तुमच्या सेम कॅटेगरी मधला क्रिएटर तुमचा कॉम्पिटिटर असतो. मी तर असं म्हणेन की तुम्ही एकत्र ग्रो होता याच्यामध्ये. त्यामुळे आमच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन अजिबात नसते. जरी आमच्या तिघी चौघींचा निश सेम आहे, आम्ही सेम पॉडकास्ट घेतो सेम, पण चौघींमध्ये अजिबात कुठे कॉम्पिटिशन नाही, काही नाही. खूप छान हेल्दी एक हे वाटतं. तो समजूतदारपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ती
माहिती असणं पाहिजे की हे आपले कॉम्पिटिटर्स नक्कीच, नाही आहेत. पण नक्कीच. कधी कधी काय होतं आपल्याला वाटतं, आता जसं की 2 दुकानं एकत्र आहेत, त्याचं गिराईक वाढलं की एखाद्याला बरोबर, इन्सिक्युअर बरोबर. होणं साहजिक आहे. हो. पण इथं असं नाही होत, कारण कॉन्टेंट तुम्ही देताय, लोकांना तो Totally आवडतोय वेगळा तर ते डेफिनेटली बघणार आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळं असं नाही की, आणि असं नाही की या कॉन्टेंटसाठी खूप सारे पैसे हो, मोजावे हो. लागणार आहेत. युट्यूबने तो प्लॅटफॉर्म तुम्हाला बरोबर, दिलाय, बरोबर. किंवा इंस्टाग्राम असेल, हो, हो. फेसबुक असेल, तुम्हाला ते पोस्ट करायचे आहेत, लोकांकडे ते बघण्याचं ऑप्शन आहे. नक्कीच नक्कीच. सो तुम्ही छान करताय तर डेफिनेटली ते बघणार. हो. आणि तुम्हाला जर छान करायचंय तर तुम्ही एकमेकांसोबत चर्चा करून हम्म. अजून कसं छान करता येईल हे करताय. त्यामुळं सगळेच एकत्र ग्रो ग्रो होत आहेत नक्कीच. तर सरिताताई, आता रिसेंटली तू दिल्लीचा एक किस्सा सांगितला होतास कविता ताईंबद्दल. हो, दिल्लीमध्ये हो. जो एक समिट झाला तुमचा, तो किस्सा इतका मनाला भिडला ना, की म्हणजे तेव्हा कळलं की खरंच मोठे जे युट्यूबर्स असतात किंवा कंटेंट क्रिएटर असतात, ते लहान युट्यूबर्सकडे कशा पद्धतीने बघतात किंवा त्यांचे थॉट प्रोसेस कशी असते. म्हणजे हे इतक्या छान पद्धतीने तू सांगितलंस, आणि तेव्हाच मला सुद्धा जाणवलं की माझ्यासारख्या लहान युट्यूबरला सुद्धा तू पटकन हो म्हणलीस. म्हणजे कसं जमतं तुला हे? कारण काही काहींचं खूप ॲटिट्यूड असतो की तुझ्या आधी सबस्क्रायबर वाढू देत, मग आम्ही तुझ्या चॅनलला येतो, ओके. व्ह्यूज येत आहेत का, हे होतंय का. सो हा कुठलाही मनात तू किंतु परंतु न ठेवता तू मला हो म्हणालीस, तर त्याच्या मागची मानसिकता मला जाणून घ्यायची. ए बघ, जेव्हा मला तू फोन केला होतास, म्हणजे माझ्या टीमनी मला हो. सांगितलं की असं असं एक पॉडकास्टसाठी तुम्हाला विचारता येते. मी म्हणलं त्यांची लिंक आपण बघूया. आणि मग मला मी जेव्हा पॉडकास्टसाठी येत होते कॅबनी, तेव्हा मी तुझ्या चॅनलचं नाव वाचलं. पण त्याच्या आधी जेव्हा तू मला पहिल्यांदा फोन केला हो. होतास, मला जेव्हा व्हिडिओची लिंक मिळाली टीमकडून, तेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला आणि मी क्वेश्चन क्वालिटी बघितली की ओके. काय पद्धतीचे, काय स्वरूपाचे प्रश्न विचारले जात आहेत. कधी कधी काय होतं ना, व्ह्यूज मिळवण्यासाठी खूप विचित्र प्रश्नांची रचना केलेली असते. Actually. मग आधी ते बघितलं जातं आणि मग मी ठरवते की जायचं की नाही. मी बरोबर. तुझे सबस्क्रायबर्स किती आहेत हे सुद्धा खरं तर नाही पाहिलं. तुम्हाला आत्ता सांगितलंच तेव्हा मला समजलं. हो. कारण माझ्या मते कोणताही क्रिएटर ना, किती सबस्क्रायबर्स आहेत, तुला किती व्ह्यूज मिळतात याच्यावर मोठा नाहीये. तर तू कॉन्टेंट किती चांगल्या क्वालिटीचं देतेस बरोबर. याच्यावर आहे. मग तो फूड कॉन्टेंट असो, कॉमेडी कॉन्टेंट असेल किंवा पॉडकास्ट असेल. पॉडकास्ट करताय तर तुम्ही कोणत्या गेस्टला बोलवताय याही पेक्षा जे गेस्ट येतात त्यांना काय स्वरूपाचे प्रश्न Correct. विचारतात. सो तुझे 2-3 पॉडकास्ट मी बघितले. एक रॅन्डम प्रश्न मी असे पटापट बघत गेले. Okay. मला ते आवडले आणि म्हणलं की ठीक आहे, आपण भेटूया. आणि मी तुला वेळ Yes. दिली. हो. सो मला नाही वाटत या फील्डमध्ये की तुमचे सबस्क्रायबर जास्त आहेत म्हणून तुम्ही फेमस आहात आणि तो चांगला कॉन्टेंट क्रिएटर. तू आत्ता म्हणाली तो प्रश्नच चुकीचा आहे की मोठे युट्यूबर्स, असं काही नसतं. मला असं वाटतं की मोठा युट्यूबर तोच असतो जो चांगला कॉन्टेंट देतो आणि त्याने लोकांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होतं. बरोबर. कारण असे खूप क्रिएटर्स आहेत की ज्यांना भरमसाठ व्ह्यूज आहेत, पण व्हॅल्यू ॲडिशन काहीच नाहीये लोकांच्या आयुष्यात. नाही, आणि किंवा- उगीच असे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारून ना ते तसे, गेस्ट ना अनकम्फर्टेबल फील हो. करून देतात अशा आणि ते कशासाठी, तर माझ्या चॅनलला रीच चांगला मिळावा एक्झॅक्टली. आणि व्ह्यूज भरपूर बरोबर यावेत आहे. म्हणून. त्यापेक्षा तुमच्या चॅनलचे Yes. तुम्ही काय किती जेन्युअनली प्रश्न नक्कीच, विचारताय आणि नक्कीच. त्याची क्वालिटी काय हे जास्त इम्पॉर्टंट हो. आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे कॉन्टेंट तुम्ही काय देताय जे लोकांच्या महत्त्वाचं. आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍड करते. नक्कीच नक्कीच. सो ते मी बघितलं. आणि कविताबद्दल सांगायचं म्हणलं तर खरं तर दिल्लीचा तो क्रिएटर समिट होता ज्याच्यामध्ये फक्त भारतामधले 100 क्रिएटर्स होते. आणि मला एक खूप आवर्जून म्हणजे असं वाटत होतं की तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे गुगल ऑफिसमध्ये बऱ्याचदा वर्कशॉपसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बोलावलं जातं. तर त्यामध्ये जनरली महाराष्ट्रीयन लोकांना प्रेफरन्स दिला जातो, मराठी क्रिएटर्सला, कारण मुंबईमध्ये तो हो. इव्हेंट होतो म्हणून. किंवा तो जर बँगलोरला असेल तर कर्नाटकमध्ये जे कोणी बरोबर. आहेत त्यांना जास्त प्रेफरन्स मिळतो. त्यामुळे असं वाटत होतं की ओके चला आपले लोक इथे येतात. बरोबर. पण जेव्हा दिल्लीचा क्रिएटर समिट होता त्यावेळी जेव्हा मला त्यांचं इन्व्हाइट आलं होतं, त्यावेळी तिथं आवर्जून मेन्शन केलं होतं की भारतातले टॉप 100 क्रिएटर्स. मला वाटलं की हे बघूया काय आहे, कसं आहे. मला वाटलं इथंही मला वाटलं की फेक आहे का. मग मी जराशी व्हेरीफाय करून बघितलं तर तो जेन्युइन होता. आणि तिथं गेल्यानंतर, आणि ह्या गोष्टी खूप कॉन्फिडेन्शियल असतात, तुम्हाला माहिती नसतं की कोण क्रिएटर्स येतात. काही जण आम्हाला एअरपोर्टवर भेटले. तिथं गेल्यानंतर मला कविता भेटली आणि ती माझ्याच म्हणजे फूड क्रिएटर आहे. सो मला वाटलं की मला ती खूप छान आहे, एकदम साधी आहे हे तिच्या व्हिडिओज मधनं समजायचं. मी तिच्यापाशी गेले आणि मी तिला सांगत होते की हॅलो कविता जी, मेरा नाम सरिता है, मेरा नाम सरिताज, मेरे चैनल का नाम सरिताज किचन है वगैरह. आणि शी सिम्पली सेड
की मी तुला ओळखते, मी महाराष्ट्रामध्ये राहते, तर मी तुला का नाही ओळखणार. आणि ती इतकी छान गप्पा मारत बसली, असं वाटत होतं की ती नॉर्मलच कोणीतरी आहे. सो मला एक झालं की ओके, ती सिम्पल आहे, त्यामुळे मला एक माहिती होतं की तिला कुठलाच ऍटिट्यूड डेफिनेटली नसणार आहे. त्यामुळे एक गोष्ट मला क्लिअर झाली की जी ती कॅमेऱ्यामध्ये आहे तीच ती मनाने सुद्धा आहे. तिचं मन सुद्धा तितकंच स्वच्छ आहे, महत्वाचं आहे. येस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती खूप मोठी क्रिएटर आहे. किती पण आपण स्वभावाने चांगले असू, पण जेव्हा एक आपल्यापेक्षा लहान क्रिएटर आपल्या समोर येतो, आपण इतकं पटकन नाही सांगत की मी पण तुला बघते म्हणून. पण तिने इतकं सहजतेने मला सांगितलं, त्यात पण ती हिंदीमध्ये कॉन्टेंट करते. ती हिंदीचं मे बी ती जास्त फॉलो करत असणार, तरी पण ती मराठी कॉन्टेंट फॉलो करताना मला फॉलो करते, हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. मोठी पावती आहे. येस. सो छान वाटलं आणि छान गप्पा झाला. मग 2 दिवस आम्ही एकत्र होतो, खूप मजा केली. आणि तेव्हा एक गोष्ट समजली की येस, आपण जी थॉट प्रोसेस आहे तीच सगळ्याच क्रिएटर्सनी ठेवली ना, तर क्रिएटर कम्युनिटी कुठला कुठे जाईल, सगळे आणि ग्रो होतील. आणि येस येस. सुंदर. तर तू मागे तुझा डाएट प्लॅन सुद्धा एका एपिसोडमध्ये सांगितला होतास की तू डाएट कसं फॉलो करतेस, आणि तुझ्या प्रेक्षकांना सुद्धा तो डाएट प्लॅन सांगितला होतास की त्यांनी सुद्धा कसं केलं तर तो कसा इफेक्टिव्ह होईल. तर ह्याच्यामागे इतकी म्हणजे एक निर्मळपणा जाणवतो तुझ्या स्वभावातला, की देण्याची जी वृत्ती आहे ती ह्याच्यातून जाणवते. त्याबद्दल काय सांगशील? मला नाही वाटत की हे मी शेअर करण्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. खूप जणांना हे असतं की नाही, हे माझं पर्सनल डाएट आहे, मी नाही शेअर करू शकत, मी का शेअर करू सगळ्यांसमोर. ओके. सो म्हणजे मला हे नाही माहिती का असे लोक असतात. हा ठीक आहे, तुम्हाला त्यातून काही लॉस नाहीये ना, कुठलंच तुमचं नुकसान होणार नाही, मग शेअर करा ना लोकांसोबत, काय हरकत आहे. आता हे शेअरिंग केअरिंग वगैरे ते लहान मुलांच्या गोष्टी झाल्या, पण हळूहळू ती मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे. मला वाटतं ती हळूहळूच मॅच्युरिटी येते, आणि काही अंशी तो तुमचा स्वभावही असला पाहिजे. तो माझ्याकडे हा स्वभाव माझ्या वडिलांकडून आलेला आहे. माझी आई पण मला नेहमी ओरडत असते, म्हणजे अगदी वस्तू असतील तर ठीक आहे, वेगळी गोष्ट असते, पण या गोष्टी शेअर करायला काय हरकत आहे ना, कारण तुमच्यामुळे जर लोकांना फायदा होणार आहे तर हरकत नाही. आणि खरं सांगू का, सुरुवातीला मला स्वतःला असं वाटायचं की डाएट बिएट हे काही नाही, असले फॅड आपल्याला जमणार नाही. पण माझी एक ती आता छान मैत्रीण ही झाली, माझी एक डायटिशियन कम मैत्रीण आहे. सो मी तिच्याकडे गेले मागच्या 1.5 वर्षांपूर्वी, आणि तिला म्हटलं की मला फिट व्हायचंय, मला बारीक होण्यापेक्षा मला फिट होणं जास्त महत्वाचं वाटतं. कारण माझा थोडासा आपल्या आयुर्वेदावर जास्त विश्वास आहे, आणि आयुर्वेद सांगतं की तुम्ही असं काढी वगैरे होण्यापेक्षा जे आहात त्यामध्ये तुम्ही फिट आणि हेल्दी कसे राहताल हे जास्त बघितलं पाहिजे. सो तिला मी म्हणलं की मी तुझ्याकडे येणार आहे डाएट घ्यायला. ती खूप मला फोर्सफुली म्हणत होती की ये वगैरे. तिचं नाव, तिचं इन्स्टा पेजचं सांगते, इन्स्पिरेशन बाय डॉक्टर प्रेरणा. सो मी तिच्याकडे गेले, तिला मी स्पष्ट सांगितलं, हे बघ ते वेगळं काही काय म्हणतात त्याला, वेगळं कुझिन बिझिन मला देऊ नको, आपलं इंडियन किंवा जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन जेवण खाऊन आपण कसं बारीक होऊ शकतो हे मला सांग. कारण ना, जेव्हा बायका डाएट करतात, जेव्हा आता बघ बायकांना कसं असतं, स्वयंपाक करायचा असतो, त्यांना त्यातून पटकन बाहेरून मोकळं पडायचं असतं, त्यातही मग आपल्या स्वतःसाठी आपण काही स्पेसिफिक असं करत नाही. मग तुम्हाला जर डॉक्टर म्हणाले की तुम्हाला उद्या 4 अंडी उकडून खायची आहेत, मग तुम्हाला थोडा सलाड बनवायचंय, मग तुम्ही परत दुपारच्या वेळी हे खा, तुम्ही ब्लॅक कॉफी खा, मग संध्याकाळी पनीर असं थोडं फ्राय करून खा, तुम्ही 2 दिवस कराल, तिसऱ्या दिवशी म्हणाल जाऊ दे तिकडं, सगळ्यांसोबत मलाही करते. सो तिला मी म्हणलं मला इतकं उपद्व्यास जमत नाही, मला असं डाएट सांग की जे मी रेग्युलरली फॉलो करेन. सो तिने मला ते सांगितलं, आणि मला वाटलं की जर माझ्यामुळं जर सगळ्यांनाच फायदा होणार आहे, कारण ना काय, आपला जो भारतीय आहार आहे हा ऍक्च्युली खूप चांगला आहे, फक्त तो आपण कसा पोर्शन वाईज घेतला पाहिजे हे समजलं पाहिजे. पूर्वीचा काळ असा होता की ज्याच्यामध्ये शरीराला खूप कष्ट होतं, अगदी घरामध्ये काम करणाऱ्या स्त्रीला पण खूप काम असायचं, कारण बटनांवर काहीच नव्हतं. पण आता लाईफस्टाईल बदललीये, मग आहार भारतीयच पण ठेवून पण आपण त्याचा पोर्शन कंट्रोल कसं करू शकतो हे तिने मला इतकं छान समजावून सांगितलं. आणि मग तिचा डाएट मी फॉलो करायला लागले. म्हणले हे तर मी रोजच खाते, फक्त मला पोळी कमी करून भाजी आणि सलाड वाढवायचे. तेच मी माझ्या लोकांसोबत शेअर केलं, आणि मला वाटलं, आणि खूप जणांनी सांगितलं पण आता आम्हाला हलकं वाटतंय, आणि मग आता आम्हाला वेगळं करायची गरज नाही, त्यामुळे आम्ही पण डाएट फॉलो करणार. उलट त्यांच्यामुळे मी जास्त इन्स्पायर झाले. आणि फरक जाणवतोय तुमच्यामध्ये. तर आजकाल सोशल मीडियावर ट्रोल होणं हे सुद्धा खूप म्हणजे कॉमन गोष्ट झाली आहे खरं. तर तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? कारण एका उंचीवर गेल्यावर ते व्हिडिओज व्हायरल होतात, खूप ठिकाणी जातात, बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येतात त्याच्यावर, तर त्याबद्दल काय सांगा?
हे ना, हे जे ट्रोलिंग आहे ते शक्यतो मी युट्यूब पेक्षा इंस्टाग्रामवर जास्त बघितलंय किंवा शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट जिथं जातो ना तिथं जास्त पाहिलंय. कारण एखादी गोष्ट तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची तर ती एंड टू एंड पोहोचली पाहिजे. बऱ्याचदा बघ पॉडकास्ट घेतात बरेच जण, मी मगाशी पण म्हणाले त्याप्रमाणे पॉडकास्ट घेतात, त्यातला असा एक पॉइंट काढतात ना की ते अर्धाच भाग पोस्ट करतात. येस, तेवढा अर्धाच भाग पोस्ट करतात आणि मग लोक लगेच म्हणतात याला काय अक्कल आहे का वगैरे वगैरे वगैरे, आणि मग ते ट्रोलिंग चालू होतं. पण त्यांना त्याच्या आधीची किंवा त्याच्या नंतरची गोष्ट माहिती नसते. बरं, हे झालं या पद्धतीचं ट्रोलिंग. पण लॉंग कॉन्टेंटमध्ये सुद्धा बरेच जण ट्रोल करतात. पण काही जण आता इतक्या वर्षांचा अनुभव, सुरुवातीला तर मला कोणी साधं जरी काही सांगितलं तरी असं वाईट वाटायचं की अरे असं कसं वगैरे वगैरे. पण आता असं झालंय ना की आता मला कळायला लागलंय की जेन्युअनली तुम्हाला खरंच कोण सांगतंय की तुम्ही सुधारणा केली पाहिजे. जसं की मी तुला बोलले की अंगठी काढून ठेवा वगैरे असं सांगितलं, किंवा काही जणांची सांगण्याची पद्धत जरी थोडी रूढ असली तरी पण ते चांगल्यासाठीच सांगतात. तर अशा लोकांना मी व्यवस्थित रिप्लाय करते. पण काही लोक असे असतात की ते मुद्दाम होऊन खोचकपणे तुम्हाला कमेंट करतात. अशा लोकांना मी सोडून देते. त्यांना रिप्लाय करण्याचं सुद्धा मी तसदी घेत नाही, कारण या लोकांना विनाकारण महत्व द्यायचंच नाही. त्यामुळे जे आता जे सोशल मीडियावर आलेले आहेत, चांगला कॉन्टेंट देऊ बघतायत, त्यांना हे हळूहळू समजत जाईल. सुरुवातीला चांगले लोक असतात जे तुम्हाला चांगल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी कमेंट करतात, पण थोडं रूढ असू शकतं. तर ते तुम्हाला हळूहळू समजत जातं आणि मग हे ट्रोलिंग बिलिंग असं वाटतं काही फरक पडत नाही. तसं तर माझ्या कॉन्टेंटमध्ये ट्रोलिंग करण्यासारखं फार काही नसतं. पण कधी कधी विनाकारण आज तू ड्रेस असाच घातलायस आणि तुला हे चांगलंच दिसत नाही, जास्त हे करू नको वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्यातून सहज सहज त्यांची जेलसी दिसते आणि नाही फरक पडत कोणी जेलस होत असेल तर, कारण जेलसीचा त्रास त्यांनाच जास्त होणार आहे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्यामुळे त्यालाच जास्त कळत असेल की किती मला त्रास होतोय, मला काही फरक पडत नाही. त्यामुळं छोटे नाही म्हणणार मी, जे आत्ता कुठे कॉन्टेंट बनवतात त्यांनी या गोष्टींना फार मनावर घेऊ नका. तुमचं काम चांगलं करत राहा. निगेटिव्ह काही सांगितलंय, फीडबॅक घ्या. खरंच काही जेन्युअनली फीडबॅक दिलाय, अप्लाय करा, पुढे जा, तो माणूस खुश होणार. बरोबर. आणि तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करायला येणारही नाही. मस्त टिप्स सांगितल्या ना तुम्ही. म्हणजे ते कारण कधी कधी असं होतं, म्हणजे आमच्या पॉडकास्टवर सुद्धा कधी कधी अशा निगेटिव्ह कमेंट्स येत असतात. सो त्या हँडल करणं कधी कधी खूप अवघड जातं. तर ह्या गोष्टी मी नक्की लक्षात ठेवीन आता तुम्ही सांगितलं. येस, फक्त ना बरेच असे पॉडकास्ट मध्येच मी बघितलं, युट्यूबवर असं छान लॉंग पॉडकास्ट सगळं अगदी कव्हर केलेलं असतं. पण काही पॉडकास्टर मुद्दाम होऊन त्यातलं काहीतरी असं कॉन्टेंट टाकतात की ज्याच्यावर लोकांनी मुद्दाम होऊन प्रतिक्रिया दिली पाहिजे. मग तो कॉन्ट्रोव्हर्शियल नसला तरी पण तो होऊन जातो. बरोबर. अर्धवट गोष्टी पोहोचतात ना, ते म्हणतात ना की अर्धवट ज्ञान असतं ते नेहमीच धोकादायक असतं. अगदी तसा प्रकार हा काही आहे. तर आता रॅपिड फायर एक फन एलिमेंट मी ऍड केला आपल्या पॉडकास्टमध्ये. ओके. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायचंय की सरिताच्या मनात नक्की काय असतं. तर आयुष्यातला पहिला पगार किती होता आणि त्यातून कोणासाठी काय घेतलंस? माझा पहिला पगार तसं बघायला गेलं तर मी जेव्हा पुण्यात आले त्यावेळी माझा पहिला पगार 2,000 रुपये होता. कुणासाठी काही करता आलं नाही, कारण पुण्यामध्ये कोणीच नव्हतं. पण जेव्हा मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब मला मिळाला, मला इन्फोसिसमध्ये जॉब मिळाला, त्यावेळी मात्र मी आईला पहिल्यांदा साडी घेतली. आणि कारण दिवाळीमध्ये कपडे घेणं म्हणजे आमच्यासाठी ओ माय गॉड असं होतं. सो पहिल्यांदा असं झालं की आमच्या घरात दिवाळीत आम्ही सगळ्यांना कपडे घेतले आणि त्यावेळी मी आईला साडी घेतली आणि मी मलाही स्वतःला एक साडी घेतली आणि ती मी अजून जपून ठेवली. ती आठवण असते ना ती पहिल्या आपल्या पगारातून साडी घेतलेली. वा, मस्त. तर कॅमेरा सुरू असताना पदार्थ जर फसला तुझा तर तू त्यावेळेस काय करतेस? कॅमेरा म्हणजे तू त्याला सांगते की थोड्या वेळाने करू का, काहीतरी जुगाड करून तू वेळ मारून देतेस? नाही, जुगाड असं माझ्याकडे होत नाही. कधी कधी तर असंही होतं की तो पदार्थ फसलेला नसतो, पण कधीतरी बघ असंही होतं आपण एखादी गोष्ट करायला निघालो आणि आपलं काहीतरी मूड वेगळा असतो आणि मग आपण कधी किंवा क्लॅरिटी नसते माइंडमध्ये किंवा काहीतरी वेगळाच गोंधळ सुरू असतो, कधी मुलांचा काही प्रॉब्लेम झाला वगैरे. तर असं 1-2 वेळा झालेलं आहे. तो पदार्थ फसलेला नाही, पण तो सांगत असताना माझा जे काही टू द पॉइंट मला सांगायला आवडतं ना लोकांना की हे असंच झालं पाहिजे, ते माझं बऱ्याचदा मिस झालंय आणि असे व्हिडिओ सुद्धा मी ठेवलेले नाही. सो माझी टीम म्हणते ताई तू परत व्हॉइस ओव्हर कर, वाटलं तर तुला वाटतं ना हे सांगायचं राहिलं तू व्हॉइस ओव्हर. मी म्हणते नाही, मला ते सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार आणि जेव्हा तो व्हिडिओ पब्लिश होतो ना मला गिल्ट येतो. त्यामुळे अगदी
फसलेले पदार्थ तर मी ठेवणारच नाही. एक ते 2 वेळा असं झालेलं आहे. पण इव्हन माझ्या लाईव्ह मध्ये एक पदार्थ फसला होता, कारण माझी शेगडी नीट काम करत नव्हती, तेल नीट तापलं नव्हतं आणि ते चिकटून बसलं. मी लाईव्ह मध्ये सरळ सांगितलं की हे गडबड झालेली आहे आणि जी तुमच्या समोर झाली आहे त्याचं कारण हे असू शकतं. तुम्ही याच्यातून धडा घ्या की तुमचा गॅसची फ्लेम कधीच या पदार्थाला बारीक असता कामा नये, ती मोठी पाहिजे. इथे सुद्धा काय करायचं नाही ही गोष्ट सांगितली. सो हे झालं. आणि बऱ्याचदा असं होतं पदार्थ बिघडला तर तो व्हिडिओ जात नाही, कसंही जुगाड करून एडिटर किती म्हणला तरी तो जाणार नाही, कारण तो गिल्ट राहतो मला. करेक्ट. मिरची, मीठ का साखर या तिन्ही पदार्थांमधला तू स्वतःला कुठल्या चवीशी रिलेट करतेस? मिठासोबत. का बरं? कारण एक वेळ मिरची नसली तरी माणूस खाऊ शकतो किंवा साखर नसली तरीही चालते, पण मीठ मात्र पाहिजे. करेक्ट. आणि चवीसाठी तर ते पाहिजे. येस. आणि मला असं वाटतं की आपण जसं जे काही करू इतरांच्या आयुष्यात काय व्हॅल्यू ॲडिशन देतोय हे जास्त मला महत्वाचं आहे. कधी कधी असं झालंय का की तुला खूप भूक लागलीये पण तुला काही करायचं नाहीये, मग तू कुठला पदार्थ तेव्हा ऑर्डर करतेस? ऑर्डर म्हणजे हे खरं तर माझ्यासाठी माझ्या डिक्शनरीत बसत नाही की लगेच काहीतरी ऑर्डर करायचं वगैरे, पण अशा वेळी मग मी चहा करते. कारण असं होतं की मला जर काही करायचं नाही पण मला जबरदस्त भूक लागली आहे तर मी खरंच चहा करते. चहा बिस्किट हा तुझा? नाही, बिस्किट नाही. बिस्किट चहा बरोबर खाणं म्हणजे मला अपमान वाटतो. मी प्युअरली चहा पिते. सकाळचा चहा तर माझा बिस्किटासोबत असूच शकत नाही, पण सकाळच्या चहासोबत बिस्किट खाणं मी इमॅजिनच नाही करू शकत. कधीतरी तुला एखादी सुपर पॉवर मिळाली तर तू किचन मधलं काम कुठलं एका सेकंदात करशील? लसूण सोलणे. आणि मला वाटतं बऱ्याच लेडीज हेच सांगणार, मला लसूण सोलायला काय कंटाळा येतो. म्हणजे ते जरी ते असतं ना ते लसूण सोलायचं त्याचा पण कंटाळा, ते पण नको वाटतं. ते चिकट मध्ये हे असं वाटतं आयता लसूण सोलून द्यावा मला कोणीतरी. तर सरिताज किचन हे तुझ्यासाठी नक्की काय आहे, एका शब्दात सांग? सर्वस्व आहे माझं ते. सरिताची बिगेस्ट स्ट्रेंथ कोण आहे? माझा नवरा आणि माझे सबस्क्रायबर्स. वा. न आवडणारा पदार्थ कुठला आहे? न आवडणारा, खरं सांगू लग्न झाल्यानंतर आपल्याला काय आवडत नाही हेच आपण विसरून जातो. आणि हे खूप खरं आहे. पण मला काय आवडत नाही? मला सगळंच आवडतं. नाही, ऍक्च्युली हे खूप खरं आहे. अगदी लहानपणी आपण दोडक्याला नाही म्हणायचो, वांग्याला नाही म्हणायचो, पण लग्न झालं की असं वाटतं की सगळ्या जिभेला आवडायला का लागतात कळतच नाही, कारण ते आपल्यालाच करायचं असतं. त्यामुळे कदाचित असं नाहीये. पण असं नाही काय की मला नाही आवडत, कारण मला सगळं ट्राय करायला आवडतं. आणि सगळ्यात आवडता पदार्थ कुठला तुझा? मला सगळ्यात आवडता माझा पदार्थ, मला कांदा घालून किंवा भाजी घालून केलेले धपाटे खूप आवडतात ज्वारीच्या पिठामध्ये. किंवा समजा रात्री एखादी भाजी उरली आहे तर ती ज्वारीच्या पिठामध्ये मिसळायची, कांदा वगैरे घालून मसाले घालायचे, मीठ थोडंसं अवॉइड करायचं कारण भाजीत मीठ असतं, ते छान मळून त्याचं थालीपीठ करायचं. तसे पदार्थ मला आवडतात. जे आता वृद्ध आहेत किंवा ज्यांना दातच नाहीयेत तर त्यांच्यासाठी एक पटकन रेसिपी कुठली सांगशील? तशा तर बरेच आपले भारतीय पदार्थच आहेत की छान गरम गरम गुरगुट्या भात, त्याच्यावर तूप आणि तोंडी लावणीला मेथकूट आहे, कारण मेथकुटाने चवही येते जिभेला. शिवाय त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात म्हणून डाळी असतात, त्यामुळे पचायलाही ते हलकं असतं. सो मेथकूट भात, गुरगुट्या भात. छान इंद्रायणी तांदूळ घ्यायचा, तो स्वच्छ धुवायचा, भरपूर समजा 1 वाटी तांदूळ असतील 3 वाट्या पाणी घालायचं किंवा अजून जास्त घाला. तो उकळी आली की त्यात मीठ आणि तो भात घालायचा आणि असं छान त्याच्यावरचं जे काही काय म्हणतात स्टार्च येतं ते काढून टाकायचं आणि मग झाकून छान मऊ मऊ शिजवायचा. त्याच्यावर फक्त तूप घालायचं, सोबतीला मेथकूट घ्यायचं आवर्जून. आहा, हे मी तर म्हणते मस्त, फारच छान. खूपच छान झाला आपला आजचा हा रॅपिड फायर राऊंड. तर एपिसोड आता इतका छान फ्लोमध्ये आला आणि आता आपण शेवटला आलो याच्या. तर जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना महिला दिनाच्या तू काय टिप्स देशील किंवा काय संदेश देशील तुझ्याकडून? तर मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण तसं निसर्गाचा हा नियमच आहे. आपण कितीही काही म्हटलो की आपण स्त्री आणि पुरुष समानता आहे आणि ते डेफिनेटली हळूहळू हळूहळू होतीये.
तर आता बघायला गेलं ना तर स्त्री पुरुष समानता मला तर उलटा असं वाटतं की स्त्रिया जरा जास्त वरचढ झालेल्या आहेत सगळ्याच बाबतीमध्ये. पण तरी एक गोष्ट खूप खरी आहे की निसर्गतःच म्हणजे ती प्रत्येकाला वेगवेगळी शरीरयष्टी दिलेली आहे. पुरुष त्या मानाने स्त्रीपेक्षा डेफिनेटली जास्त काय म्हणतो बलशाली असतो. स्ट्रेंथ म्हणजे फिजिकली पुरुष जास्त जरी बलशाली असला स्त्रीपेक्षा आणि आपण थोडे कमकुवत असलो तरी सुद्धा आपण मनाने खूप जास्त स्ट्रॉंग असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आणि म्हणूनच हे एक रिझन आहे की काही झालं तर स्त्री काहीही करू शकते. ही फक्त गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे कुठलीही अडचण येऊ दे काही येऊ दे एक वेळ पुरुष थोडासा डिप्रेशन मध्ये जास्त लवकर जाऊन हार मानू शकतो पण स्त्री अशी कधीच करत नाही. आणि ती स्ट्रेंथ फक्त तुम्हाला लक्षात आली पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे. तुम्ही काहीही करू शकाल. म्हणजे तर मी वेगळं सांगण्याची गरज नाहीये. स्त्रिया आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी करतात. बऱ्याचदा आपोआप त्यांना सगळ्या गोष्टी समजत जातात. हेच माझ्याकडून एक सांगायचंय. काहीतरी सतत करत राहा. भले पैसे नका कमवू पण स्वतःला इतकं ऍक्टिव्ह ठेवा ना की कधी गरज पडली तर तुम्हाला वाटणार नाही की मला हे कसं जमेल. आणि कधी केलेले कष्ट किंवा शिकलेल्या गोष्टी कधी वाया जात नाही. अगदी म्हणजे माझा एक अनुभव सांगते. युट्यूबच्या जर्नीमध्येच आम्ही एका चुकीच्या एजन्सीला जोडलो गेलो होतो आणि त्यामधून आम्हाला इतका लॉस झाला. लिटरली ते वर्ष खूप डिप्रेशन मध्ये गेलं आणि असं वाटत होतं की का झालं हे माझ्या बाबतीत. मग त्यानंतर आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण जरी या गोष्टी चुकीच्या झाल्या मला थोडा तिथे लॉस जरी झाला असला ना तरी त्यांच्यासोबत राहताना मला खूप वेगळ्या गोष्टी सुद्धा समजल्या की ज्या मला आधी माहिती नव्हत्या आणि त्याचा वापर मी आता पुरेपूर करून घेते. त्यामुळे मला असं वाटतं की एक फेज असते ना तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठीच असते. इव्हन कुठलीही परिस्थिती मग ती वाईट परिस्थिती जरी तुमच्यावर आली ना तरी पण ती तुम्हाला शिकवण्यासाठी घडवण्यासाठीच झालेली असते. फक्त आपण त्यातनं काय घेतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला त्यामुळे असं वाटतं की सिच्युएशन येते तुम्हाला शिकवण्यासाठी त्यातून जे काही चांगलं आहे ते शिका आणि आपली वाट धरा. नक्कीच. वा, फारच छान. मस्त. काय सुंदर पॉडकास्ट झालाय आपला आजचा आणि असा मस्त फ्लो मध्ये झालाय आणि त्या सगळ्या प्रश्नांची सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने तू उत्तरं दिली आहेस आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांच्या मनातले सुद्धा जे काही प्रश्न असतील ते नक्कीच या एपिसोडमुळे क्लिअर झाले असतील. आणि एका गृहिणीपासून सुरुवात केलेला व्यवसाय कसा एका उंचीवर जाऊ शकतो याचं जितं जागतं उदाहरण म्हणजे सरिताज किचन हे आहे. थँक्यू सो मच. आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान इन्साइटफुल माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मनापासून. आणि तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या तुलाही महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हालाही. आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. धन्यवाद.